जिल्हा परिषदेमध्ये जे अपहरणाचं नाट्य असं चालू ठेवलं। अपहरणाच्या नाट्यामध्ये सर्वात मोठा केंद्रबिंदू होता ते म्हणजे 2 जिल्हा परिषद सदस्य, आणि हे दोन्ही जिल्हा परिषद सदस्य हे मान तालुक्यातले आहेत, जे म्हणजे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघामध्ये खटावचं आहे। तुम्ही खटावमधले आहात। तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनिल देसाई, तुम्हाला मी असा प्रश्न विचारतो, घटनाक्रम बऱ्यापैकी लोकांना सगळ्यांना माहीत आहे। 4थ्या मजल्यावरती साधारण 11:30-12च्या दरम्यान जी घटना घडली ती थोडक्यात सांगा। त्याच्या पुढचे मी जसे जसे तुम्ही बोलत चाल तसे दोघांना प्रश्न विचारत जाईल। 4थ्या मजल्यावरती लिफ्ट मधनं आम्ही उतरलो खाली। लिफ्ट मधनं खाली उतरल्यावरती पोलिसांचा माझ्या बाजूला, मला नितीन काका पाटील माझ्या बाजूला होते, त्यांनी मला म्हणजे पोलिसांनी आमच्यावर गराडा घातला, आणि पोलिसांनी गराडा घातल्यावरती मला ते असे पोलीस एवढ्या जोरात, तुम्ही माझी तब्येत बघितली असेल, साधारण 10-12 पोलीस हे मला खेचत होते। पहिल्यांदा एकतर मुळात ते साध्या वेशातले पोलीस असल्यामुळे आम्हाला कळत नव्हतं की नक्की हे कोण आहेत। तर आम्ही ओरडत होतो की तुम्ही कोण आहे, तुम्ही कोण आहे, तुम्ही आम्हाला कोण आहे सांगा, तुम्ही काय करता, आम्हाला का ओरडताय सांगा। आणि दुर्दैवानं आम्ही पोलिसांकडे बघून, म्हणजे जे वर्दीवाले पोलीस होते 1-2 दिसले व्हिडिओमध्ये, एक दिसतंय की तुम्हाला जे आणलं आहे ते म्हणजे देसाई साहेब, म्हणजे शंभूराजे देसाई साहेबांच्या गाडीतून आम्हाला आणलं, कारण आम्हाला काही माहित नव्हतं। पण बापूसाहेब शिंदेच्या ज्यावेळी आम्ही याला पोचलो, म्हणजे रेड बटनला आम्हाला सगळी स्टोरी माहित होती, पण ती स्टोरी वेगळी होती। सकाळी जी स्टोरी निर्माण झाली 9:30 वाजता, त्या स्टोरीमध्ये मी आलो आणि संदीप पांडवे आले सकाळच्या स्टोरीमध्ये आलो। तर तिथं आम्ही ज्यावेळी लेकव्यू हॉटेल आलो त्यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितलं की असं असं बापूसाहेब शिंदेच्या अपहरणाचा गुन्हा तुमच्यावर दाखल झालाय। पण मला तनबरी भीती का नाही वाटली, तर 2 गोष्टी आहेत की ज्याचं अपहरण झालंय ती व्यक्ती बापूसाहेब शिंदे पण तिथेच होते, आमच्यावर होते, त्यांना व्हीप दिला। मी पक्षाचा प्रतोद असल्यामुळे सगळ्यांना व्हीप बजवायचं काम माझ्याकडेच होतं, सगळ्या तिथं असलेल्या लोकांना, आणि पक्षाचे नेते म्हणून व्हीपचा अधिकार, आम्ही सहीचा अधिकार व्हीपवर दिला होता मकरंद पाटील साहेबांना। त्यामुळे ते सभागृहामध्ये पुन्हा एकदा व्हीप येऊन तिथं सभागृहाच्या समोर देणार होते आम्हाला सगळ्या सदस्यांना। त्यामुळे ते पण त्यांच्या गाडीतनं काही जण निघाले, तर मी माझ्या गाडीतनं, म्हणजे जिल्हा पालकमंत्री साहेबांच्या गाडीतनं मी आणि संदीप मांडवे आम्ही तिथं आलो। त्यांच्या गाडीतनं आम्ही उतरलो, लिफ्टमध्ये आम्ही गेलो, आणि पोलिसांनी पहिला आम्हाला गेटवर अडवायचा थोडा प्रयत्न केला, पण तिथून आम्ही आत गेलो। लिफ्टच्या जवळ पोलिसांनी आम्हाला अडवायचा थोडा प्रयत्न केला, पण आमच्या लक्षात ते वर्दीवाले पोलीस होते, त्यामुळे त्यांनी आम्हाला काही केलं नाही। पण जसे आम्ही बाहेर 4थ्या मजल्यावर लिफ्ट मधून बाहेर पडलो, छत्रपती शिवाजी सभागृहाच्या बाहेर दरवाजा तिथून आज सभागृहातच जायचं होतं, मतदानाला जायचं होतं आतमध्ये, तिथं बाहेर पडलो की 10-12 पोलिसांनी गराडा घातला, आणि मला 10-12 पोलीस मागं खेचत होते। नितीन काका पाटील आणि त्यांच्यावर एक सहकारी होते, ते मला पुढे खेचत होते। अक्षरशः माझी पिळवणूक झाली, वाईट पद्धतीने पोलिसांनी आम्हाला अमानुष पद्धतीने आम्हाला ओढत पोलिसांनी जिन्यातनं खाली काढली। शेवटी आमची शक्ती संपली, काही करू शकत, जेवढं आम्हाला ओरडतील, तुम्ही कोण आहे म्हणत होतो, तुम्ही आम्हाला सोडा म्हणत होतो, मला मतदान करू द्या हे पण मी म्हणत होतो। जर काही केलं असेल, समजा तुम्ही म्हणताय घेऊन चाललाय, तर मला मतदान करू द्या आणि मग घेऊन जा। आता दुसरी गोष्ट मला असं वाटतं की संदीप दादा, तुम्ही तर एकदम पैलवान आहात, तुम्हाला पैलवान म्हणून ओळखलं जातं। मी बघितलं की तुमचा शर्ट फाटला होता, तर तो शर्ट नेमका कसा फाटला हे जनतेला कळून द्या। ज्या वेळेला लिफ्ट मधनं खाली बाहेर उतरलो, लिफ्ट मधून उतरल्या मला कमीत कमी 20 ते 25 लोकांनी मला पकडण्याचा प्रयत्न केला। ते पकडत असताना त्यांनी खूप माझ्या अंगाबरोबर झटापट केली, आणि त्या झटापटीमध्ये माझा इथं गळ्याला शर्ट धरला, पाठीमागनं कॉलर धरली, मागनं पॅन्ट धरली, खाली म्हणजे जिथं जिथं मला धरायला सापडेल तिथं तिथं पोलिसांनी मला पकडलं, आणि त्या झटापटीमध्ये माझा शर्ट फाटला। अच्छा, अनिलजी, आता हितनं जो घटनाक्रम आहे त्याच्यामध्ये पालकमंत्र्यांना लागलं, आबांना लागलं, नितीन काका पडले, हा सगळा घटनाक्रम सगळ्यांना माहिती आहे। तुम्हाला ज्यावेळेस 4थ्या मजल्यावरनं उचललं गेलं, पोलिसांनी उचललं, ते नेलं कुठं आणि कसं नेलं? आम्हाला ते दरदर ओढत खाली जिन्यातून खालच्या मजल्यावर घेऊन आले। तिथून डाव्या बाजूला समाज कल्याणचं ज्या बाजूला बिल्डिंग ऑफिस आहे त्या बाजूनं आत आणून, तिथून एक बाहेर मागे कॅन्टीन होतं, कारण मी जिल्हा परिषद सभागृहामध्ये काम केलंय, तर ते पाठीमागची जी टाउन प्लॅनची इमारत आहे त्याच्या तिथे एक दरवाजा आहे, तो दरवाजा नेहमी बंद असतो, आता उघडा नसतो कधी, पण तो दरवाजा उघडा होता। तिथं 1-2 पोलीस उभे होते साध्या वेशातले, त्याच्या बाहेर पोलिसांच्या 2 गाड्या होत्या, आणि त्या गाड्यामध्ये आम्हाला फरफटत त्या गाड्यामध्ये आणून बसवलं, आणि गाड्या मागच्या गेटमधून, जे आपलं नवीन ऑडिटोरियम झाले त्याच्या खालच्या बाजूने एक रस्ता आहे, म्हणजे त्याच्या खालून बेसमेंटमधून, त्या बेसमेंटमधनं या गाड्या पुढे काढल्या, आणि जिल्हा ऑफिसर क्लब आहे त्या ऑफिसर क्लबचा मधला रस्ता आणि ऑडिटोरियमच्या मधला रस्ता, एक मध्ये रस्ता आहे,
त्या गेटमधून गाड्या बाहेर काढून डायरेक्ट त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलच्या रोडनी खाली मोळाच्या खाली सदर बाजारून मोळाचा वडा, मोळाच्या वड्यावरून मेढ्या रोडनी गाड्या बाहेर काढल्या. संदीपराव, ह्या सगळा घटनाक्रम होत असताना तुम्हाला काही पोलीस लक्षात आहेत का? कोण कोण होते, काय काय होते आणि पोलीस तुमच्याशी कशा पद्धतीने वागले, म्हणजे तुम्हाला उचलल्यानंतर? खरं तर ते पोलीस खाजगी वेशातले होते. बर. आणि याच्या अगोदर त्या पोलिसांचे थोडेफार असं चेहरे नजरेसमोर आलं तर मी ओळखू शकेन, परंतु प्रत्येकाचं नाव मला सांगता येणार नाही. परंतु तिथं उपस्थित असणारे सर्व पोलीस मी आज भेट झाल्यानंतर ओळखू शकता. आता अनिलजी, मला एक सांगा, तुम्ही आता पत्रकार परिषदेमध्ये एक स्पष्ट सांगितलेलं आहे की तुमचा एन्काउंटर झाला असता. एन्काउंटर म्हणजे हा एक गंभीर आरोप थेट सातारा पोलिसांवरती अनिलजींनी केलेला आहे. एन्काउंटर झाला असता म्हणजे असं काय नेमकं घडलं की मेढेच्या जवळ पोहोचल्यावरती गर्जे नावाच्या त्या रमेश गर्जे, मगाशी नाव रमेश कोणतं ओरडत होतं म्हणून मला गर्जे मला माहित होतं. तर त्या गरजेना एक फोन आला आणि त्यांनी सांगितलं की पहिली कामगिरी फत्ती झाली आणि पुढची फत्ते करतो. तर पहिली कामगिरी काय फत्ती करायची होती? अनिल देसाईला मतदान प्रक्रियेपासून अटक करून उचलायचा होता. ते उचललं तिथपर्यंत ठीक आहे. अनिल देसाईला मतदान प्रक्रियेपासून पुढे बाहेर घेऊन चालले. मग पुढची कुठली कामगिरी फत्ते करायची होती? दुसरी काय कामगिरी राहिली? त्यांना दुसरी कामगिरी फत्ते करायची म्हणजे होती की इथनं पुढं आजचा दिवसापुरता काटा न काढता अनिल देसाईचं कायमस्वरूपी काटा काढता आला तर मानखटावच्या राजकारणातला आपला प्रतिस्पर्धी संपेल ही भावना त्यांच्या मनामध्ये असेल असं मला वाटलं. आणि मला वाटलं की आता पोलीस नेऊन माझा एन्काउंटर करणार. अतिशय गंभीर आरोप अनिल देसाईंनी केलेला आहे की त्यांचा एन्काउंटर हा पोलिसांनी केलेला असता. संदीपराव, तुम्ही जसं महाबळेश्वरला जात होता की महाबळेश्वरला जात असल्यापासून ते महाबळेश्वरच्या पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, तिथं जातानाचे काय अनुभव असतील ते तुम्ही जनतेला सांगू शकाल? मी सांगितलं की महाबळेश्वरचा घाट चढून वर जात असताना आपलं काम झालंय, आता माघारी या म्हणून निम्मा घाट वर चढल्यावर त्यांना फोन आला. बर. त्या गर्दीनं. हा कुणाचा फोन आला? हा बॉस आला असं ऐकायला आलं. आता बॉस कोण आहे नेमका? आता म्हणजे त्यात दोन बॉस असू शकतात. एक त्यांचा पोलिसांचा बॉस असेल, नाहीतर मंत्री महोदय असतील. हे दोनच बॉस असणार आहेत. तर त्यांनी ते गेल्यानंतर निम्मा घाट चढल्यावर नंतर ते खाली परत माघारी आले. परत दुसरा फोन आला की परत तुम्ही महाबळेश्वरला जावा. बर. परत आम्हाला महाबळेश्वरला नाही. ते जात असताना म्हटलं आम्हाला आमच्या घरच्यासनी कळवू द्या, नेते मंडळींना कळवू द्या, मित्रमंडळींना कळवू द्या. फोन होते का त्यावेळेस? फोन होते. फोनच काढून घेतलं होतं आणि डायरेक्ट फोन आमचं त्यांच्या गाडीच्या डिगीत ठेवलेलं होतं पुढच्या. बर. अशी परिस्थिती. पुढे काय झालं? मग पुढे आम्ही घाटवर चढत असताना म्हणलं आम्हाला गाडी थांबवली. म्हणला जर लय जर बोलला तर रिव्हॉल्वरनं शूट आउट करेन, असं तो गर्दे स्वतः म्हणला. म्हणजे लक्षात घ्या किती भयानक प्रकार आहे की जिल्हा परिषद सदस्य दोघ जणही म्हणतायत की रिव्हॉल्वर लावली आहे त्यांना. जिल्हा परिषद सदस्यांना थेट रिव्हॉल्वर लागलेली आहे. जास्त बोलला तर तुझा एन्काउंटर करीन. हा म्हणजे आतापर्यंत आपण नुसतं अपहरण म्हणत होतो, परंतु ह्या दोन जिल्हा परिषद सदस्यांनी एक भयानक वास्तव आपल्या जनतेसमोर आणलेलं आहे. त्या अपहरणाच्या नाट्याच्या पुढं म्हणजे हे खून करणार होते बापूसाहेब शिंदेचा, तर उलट आता अशी परिस्थिती या दोघांच्या बोलण्यावरनं दिसतेय की हा दोघांचाच खून होणार होता का आणि ते काही सातारा पोलीस करणार होते का, असा प्रश्न आता समोर उभा राहत आहे. तर नेमकं हा जो अपहरण आहे अनिलजी, हे अपहरण तुमचंच झालं असं एकंदरीत तुमच्या सगळ्या बोलण्यावर? हे मी माझ्या बोलण्यावर नाही साहेब, माझं बोलणं तर सोडून द्या, पण काल कोर्टामध्ये बापूसाहेब शिंदे ज्यांचं अपहरण झालं ना, त्या बापूसाहेब शिंदेनी मेहरबान कोर्टापुढे सांगितलं त्यांच्या वकिलाच्या वतीने, अपहरण झालंय पण माझं नाही झालं, मी अपहरण व्हायचा विषय नाही, मी उलट यांना सांभाळत होतो. ही सगळी माझ्या मुलासारखी आहेत, यांनी मला सांभाळून घेतलं आणि मी चौकशीने गेलो होतो. हे सगळ्याला माहिती आहे, माझ्या ज्या मुलांनी हे केले त्याला पण माहिती आहे, नातू माझ्याबरोबर आहे. अपहरण झालंय कोर्टापुढे त्यांनी सांगितलं की अपहरण झालंय पण अनिल देसाईंचं झालंय आणि संदीप मांडवेंचं झालंय. अपहरण झालं पण आम्हा दोघांचं झालं आणि हे बापूसाहेब शिंदेनी सांगितलं काल मेहरबान कोर्टापुढे सांगितलं. आता ह्याच्यामध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे आहेत देवकर, त्यांना शोकज नोटीस काढलेली आहे. काय सांगाल या बाबतीत आणि तुमचा पुढा लढा कसा असणार आहे, असे दोन शेवटचे माझे प्रश्न. आता आमचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील त्या पद्धतीनं न्यायालयीन लढाई ही लढली जाईल. परंतु मला जर विचाराल तर कुठल्याही न्यायालयात जाऊन आम्ही आमच्यावर झालेल्या अन्यायाची दाद आम्ही मागणारच. मग तो राज्य मानवी
आयोग असेल, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग असेल, हायकोर्ट असेल, पहिल्यांदा आम्ही या ठिकाणी सर्व कायदेशीर बाजू तपासून आमच्यावर झालेल्या अत्याचाराची आम्ही शेवटपर्यंत लढा देणार एवढं सांगतो. रिइलेक्शनची तुम्ही मागणी करताय अनिल? रिइलेक्शनची तर मागणी हे करत असताना मी एवढंच सांगेन की जे देवकर आणि जे गर्जे आहेत यांनी खऱ्या अर्थानं लोकशाहीचा खून केलाय. त्यांनी स्वतः कटकारस्थान करून कोणाच्या तरी सांगण्यावरून एक मोठं कटकारस्थान करून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, माझ्यासारख्या व्यक्तीला वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये, म्हणजे त्यांनी एवढ्या स्टोऱ्या बनवल्या. पहिल्या माझ्याकडं किडनॅपिंग, नंतर खुनाचा प्रयत्न, नंतर आता दहशतवादी पण ठरवलं. मला सुजितजी तुम्ही शेवटची स्टोरी तर त्यांनी एवढी भारी मांडली की त्यांना भविष्य कळतं. या देवकरना गरजेला भविष्य कळायला लागलं. त्यांना हे भविष्य कळलं की अनिल देसाई आता सभागृहात जाणार आहे आणि सभागृह उधळणार आहे. त्यांनी एक पोलीस रिपोर्ट मध्ये कसं हे कळलं कुठून त्यांना? हे कळलं कुठून म्हणजे हे कळलं कुठून मला तर तेच म्हणलं ना मी मगाशी पण की त्या कुठल्या तरी खरात बाबाच्याकडे हे न्यूमरॉलॉजी शिकायला गेले होते का काय कळलं नाही मला. कारण त्यांना सवय थोडी देवकरांना तशा जायची, तर ते न्यूमरॉलॉजी शिकले असतील असं वाटतंय मला. कारण का नक्की स्टोरी आणली कुठून? अशा एवढ्या स्टोऱ्या बनवल्या. त्यामुळं एक नुसतं रिइलेक्शन करणं हे तर जिल्हा परिषदच्या सदस्यांचा अधिकार म्हणून, लोकशाहीचा अधिकार म्हणून तर ती मी मागणी केलीच पाहिजे. पण मी माझा अधिकार म्हणून माझ्या जीवितास धोका निर्माण करणं, मला किडनॅप करणं, मला संविधानिक पद्धतीनं मतदान न करून देणं, या सगळ्या प्रक्रियेसाठी ज्या ज्या मार्गानं न्यायालयीन पद्धतीनं असेल, वेगवेगळे जिथं जिथं या राज्यामध्ये, या देशामध्ये ज्या ज्या जिथं जिथं अधिकारानं मला हे मागता येतं त्या सगळ्या न्यायव्यवस्थेकडे मी न्याय मागणार आहे. आणि मी आज समाधानी आहे. मला महाबळेश्वरच्या न्यायमूर्तीने न्याय दिलाय, खरं दिलंय. सुजीजी तुम्ही 2 दिवस महाबळेश्वरला, मला तुमच्या मी सकाळी बघितलं चॅनलला, तुम्ही सगळ्या प्रकारचे साक्षीदार आहात. तुम्ही महाबळेश्वर पोलीस स्टेशनमध्ये पण मला दिसला तुमचं, मी तुझं हे बघितलं आणि तुमच्यावर बापूसाहेब पण दिसले मला. म्हणजे तुम्ही सांगा आता बापूसाहेबाचं अपहरण झालं का? मला प्रश्न जे विचारते तुमच्या हृदयाला विचारा. आणि ज्या बापूसाहेबाच्या अपहरणाचा बनाव झाला, बापूसाहेब सांगतो की माझं अपहरण झालं नाही. म्हणजे नक्की पोलीस कुठे चाललेत आणि हा महाराष्ट्र आपला कुठे घेऊन चाललेत? माझ्या या सातारा जिल्ह्याला इथले पोलीस कुठे घेऊन चाललेत? या महाराष्ट्राच्या जनतेला मला सांगायचं आहे, आता हे पोलीस राहिले नाहीत, हे रक्षक राहिले नाहीत, आता भक्षक बांधलेत. यांच्याकडे न्याय मागून माणसाला न्याय मिळणार नाही. आता न्याय योग्य ठिकाणी आणखी कुठे मागता येईल का याचा विचार करतो. एकंदरच दोन्ही जिल्हा परिषदेची आपभीती अतिशय भयानक आहे. जे आतापर्यंत ऐकत होतो आपण त्याच्यापेक्षा पुढचे पाऊल पोलिसांकडनं केले गेलेले आहेत, अशा या दोघांच्या स्टेटमेंट्सवरनं कळलेलं आहे. आता आपण बघूया की हा लढा कुठपर्यंत आणि कसा जाणार आहे, आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, हे एकत्रित होऊन हा लढा कुठपर्यंत देत आहेत हे बघणं आता आपल्याला फार महत्वाचं आहे. धन्यवाद.